शांता चल चहान पटकन माझ्यासाठी. शांता आण बर चहान पटकन. चल मला जायचं मग वावरानी. आले का तुम्ही आंघोळ करून? आणते मग लगेच. पोहे बनवलेले ते पण घेऊन येते. आनंद पोहे आण. खातून जातो मग मी पटकन. बरं अहो ऐका बरं, मी काय म्हणते 2 मिनटं थांबा तुम्ही. ते चहा नाश्ता होत राहीन, वावरात जाणं पण होत राहीन. पण आता राणीची शाळा सुरू झाली ना, चांगली झाली ना 2-4 दिवस. आता रोज तिला आज जाऊ उद्या जाऊ म्हणत वह्या पुस्तकं आणायला आज जाऊ उद्या जाऊ म्हणत ढकलून लागलो बाबा. आता नाही थांबायची होती. आता तर मला वाटतं बिलकुलच नाही थांबायची ती. आणून घ्यावं लागेल ना. त्यात एवढं काय शांत आता टेन्शनचं काम आहे. जा घे पैसे डब्यातून. जा दोघी मायले की जाऊन घेऊन या मग लगे. काय म्हणती नाही जमत का? जमतं ना. न जमायला काय झालं? न जमायला काहीच नाही तसं. मागच्या वर्षी नव्हते का गेले, मी एकटेच गेले होते ना. ती आणि मी गेलो होतो, दोघी घेऊन आलो होतो. पण माझं काय म्हणणं पडलं हो, चला ना आता यावेळी तुम्ही. पोरीला तेवढीच खुशी होऊन जाती. पप्पा आले बाबा आले करत. चला 2-4 जणींचे असतातच पालक तिथं. मग आई असती बाबा असता, मग आपलं लेकरू बघतं त्यांच्या चेहऱ्याकडं कसे आई बाबा लाड करता बाबा असं म्हणून. चला मग तुम्ही काय तुमच्याच्यानी 2 तास काढणं होणार नाही का? होईल तसं काही काम नाही म्हणा फार. मग केव्हा जायचं म्हणती? आता जायचं म्हणती का? नाही आता कसं जायचं म्हणा ना मी. ही काय वेळ का? दुकानं उघडले तरी असतील का आता? दुकानं गंज उघडतात 10-11 वाजता. आपण जाऊ मग 12-12:30 जाऊ म्हणते मग मी. आता बघतो वावराने जातो. बघतो काय कुठपर्यंत लागतो. मग माझं सगळं हे कारभार करतो तिकडचा. येतो मग. जाऊ मग 12-12:15 ऐक मग पोहे बनवून नाश्त्याला पोहेच राहू दे. पोहे खातून जेवणच काही बघू नको. जीव बाहेरच. मग आता चाललोच तसंच पण बाजारात, तर मग जेवण बाहेरच करू. राहू दे मग जेवणचं नको करू काही. अरे वा, जेवण पण बाहेर चालतं की मग ते एकदमच चालतं. चला मग बाहेर तर बाहेर जेवण. मज्जा आहे बाबा. वा मज्जा आहे बाबा. आज मस्त काही स्वयंपाक नाही बनवावं लागत. मस्त बाहेरचंच खायचं आज. अशी दाबून हाणते ना, किती दिवसांपासून माझी इच्छा होऊ लागली तशी. नूडल्स काय खाते, भाजी काय खाते पनीरची. मज्जाच आणते आज. आई आज तरी जायचं ना माझ्या वह्या पुस्तकं आणायला. बघ बरं का, आता 4 दिवस झाले मी बिना वह्या पुस्तकांची शाळेत जाऊ लागले. मग मला दप्तर पण घ्यायचं, कंपास पण घ्यायचा, वॉटर बॉटल पण घ्यायची, डबा पण घ्यायचा आणि वह्या पुस्तक पण घ्यायचे. नाहीतर आमच्या मॅडम म्हटल्या होत्या की जे उद्या सोमवारी नाही आणणार वह्या पुस्तकं त्यांना काही मी शाळेत त्यांना काही वर्गात बसू नाही देणार म्हणून. आणि व्यवसाय मला पण आणायचे सगळ्या असंच म्हटल्या होत्या त्या. मग सगळं आजच घेऊन यायचं. हो जाऊ आज बोलले मी. आज बाबांशी बोलले. बाबा म्हणे मी पण येतो म्हणे. आणि चल मग आज जेवण पण बाहेरच करायचं आपल्याला मस्तपैकी हॉटेलात. तुझं झालं सगळं वह्या पुस्तकं घे ना का खाऊ मस्त. काय सांगतेस? बाहेर जेवण करायचं? हॉटेलमध्ये जेवण करायचं आज? वा आई वा, बरं झालं. मी आत्ता आंघोळ करते आणि तयार होते लगेच. हो जा बरं पटकन. मग पोहे केलेले पोहे खाऊन घे तेवढे. चल पटकन. काय बाई बाबा कधी येता? जायचं ना पटकन मला वह्या पुस्तकं घ्यायला. तयार झाली मी केव्हाची. ए राणी अगं अंगणात काय करू लागली? हो घरात चल पटकन. कपडे नाही बदलले काही नाही अजून. बाबा येतील आणि पुन्हा जायची घाई करतील. चल पटकन. मी पण साडी बदलायला. चल पटकन. ऐक मी बाबांचीच वाट बघू लागली ना. बाबा कधी येते तेच वाट बघू लागले मी. थांब जरा. चल राणी चल बरं पटकन. चल कपडे बदलून घे. पुन्हा बाबाला ना घाई करतील. कॅन्सल केलं तर राहून जाईल मग. बाहेर हॉटेलात खाणं राहून जाईल. चल पटकन. अरे बापरे, दोघी मायले की तयार झाल्या. वा चला निघूया मग. चल शांत पाणी आण बरं, एक ग्लास पाणी पितो आणि निघूयात आपण लगेच. आई जा पटकन पाणी आण, पटकन आण लगे. अहो कुलूप घ्या तोपर्यंत. कुलूप काढा वरतून. थैला पण आण येताना. थैला विसरू नको आतमध्येच.